मायबाप सरकार या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी डी टी पवार परभणीहून बोलतो आहे. माझ्या या चॅनलचं उद्दिष्ट आहे की माझ्या जिल्ह्यातील, माझ्या गावातील ज्या काही समस्या असतील त्या समस्या मी सगळ्यासमोर मांडणार आहे. हे माध्यम जे आहे मी मायबाप सरकार या नावाखाली मांडणार आहे. आपणाला योग्य वाटलं तर आपण सबस्क्राईब करा. काहीतरी प्रश्न या निमित्तानं मी आपल्यासमोर मांडणार आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बाब, पायलीचे 50 चॅनल असताना सुद्धा त्याकडे सरकारची अजिबात म्हणजे लक्ष घालत नाही. त्यामुळे परिस्थिती अशी झाली आहे की आपण ज्या लोकांना निवडून देतो, निवडणुकीपुरते हे लोक येतात, नाही त्याच्या पाया पडतात आणि 5 वर्षाकरता आपण त्यांच्याकडे जाऊन पाया पडायचं काम शिल्लक ठेवतात. त्याकरता सुज्ञ नागरिक या निमित्ताने आपण काय करायला पाहिजे? आता जेव्हा हे लोक आपल्याकडे येतील त्यावेळी तुमच्या गावातल्या समस्या त्यांच्यासमोर ठेवा. कुठलीही असेल, शेतमालाचा भाव असेल, गावातील रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न असेल, मिळणाऱ्या तुमच्या शेतीच्या सबसिडीज असतील, कुठल्याही बाबतीत तुमच्या ज्या अडचणी असतील तर त्यांना सडेतोड विचारण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. परिस्थिती अशी आहे की हे जे आम्ही निवडून दिलेले जी मंडळी असतील, त्याला आपण खासदार म्हणू, आमदार म्हणू किंवा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणू किंवा इतर जे काय असतील, ह्या लोकांना जाब विचारण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि तो घटनेने दिलेला आहे. त्यामुळे आपण सडेतोड त्यांना प्रश्न विचारा, जे योग्य असतील ते विचारा आणि खोलामध्ये न जाता, वैयक्तिक टीका टिप्पणी न करता त्यांना कायद्यामध्ये जे बसतात ते प्रश्न विचारा. तर यापुढे मी सर्वात पहिला जो प्रश्न विचारणार आहे तो आहे माझ्या गावचा. जवळपास 5 ते 6 वर्षापूर्वी पूर्णा तालुक्यातील वझूर, ज्या गावचा मी रहिवासी आहे, इथे युती सरकारमध्ये माननीय चंद्रकांत पाटील, त्यावेळेचे कॅबिनेट मंत्री, माननीय श्री लोणीकर साहेब, त्यावेळेचे मंत्री, आणि इतर जे काही लोक होते त्यांनी आमच्या गावच्या गोदावरी नदीवर पुलाचे उद्घाटन केलेले होते. उद्घाटन केले, काम सुरू झाले, सर्व काही केले, भाषणं केले, आश्वासनं दिले आणि त्या आश्वासनामध्ये गंगाखेडच्या आमदारांनी आणि इतर आमदारांनी, जे काँग्रेस होते, राष्ट्रवादीचे होते, यांनी डिमांड केली की आम्हालाही गोदावरी नदीवर गंगाखेडला पूल पाहिजे आणि काळे धानोरा येथील आम्हाला त्या पुलाची उंची कमी झाल्यामुळे जायकवाडीचं पाणी गोदावरीमध्ये सोडून द्यावे लागते. आता गोदावरीचे पाणी नांदेडला सोडून द्या. 33% पाण्याचा जो कोटा आहे गोदावरी नदीचा नांदेडला दिलेला आहे. ते पाणी जर सोडून दिले तर बाकी काही बंधाऱ्यामध्ये पाणी शिल्लक राहत नाही. त्यामुळे त्या पाण्यामधले म्हणजे बचत करण्याकरता जो गोदावरी नदीवर धानोरा काळे येथे पूल बांधलेला आहे, तो पुलाची उंची कमी पडते, म्हणून आम्हाला एक पूल दुसरा मंजूर द्या. दैवयोग असा की त्याच वेळी दोन्ही पुलाला मंजुरी देण्यात आली. त्यावेळी आम्हाला असं वाटलं की किती सरकार म्हणजे काम करते. परंतु गंमत अशी झाली मित्रांनो की माझ्या गावचा जो जसं उद्घाटन झालेलं आहे तो पूल आत्तापर्यंत त्याचे फक्त 10 पात्रामधील खांब त्याचे तयार आहेत. गंमत अशी आहे
की नंतर मंजूर केलेला पूल गंगाखेड येथील त्याची तो पूर्णत्वाकडे गेलेला, धानोरा काळे येथील नंतर मंजुरी देण्यात आलेला तो पूल पूर्णत्वास गेलाय. परंतु ज्या पुलाचं उद्घाटन होऊन 5 वर्ष होऊन गेली, त्या पुलाचे फक्त 10 काम तयार आहेत आणि त्याला बघण्याला सुद्धा कोणी तयार नाही. तर ह्या निवडणुकीच्या निमित्ताने मी आता हे खासदारकीची निवडणूक आहे, तर मी असं त्यांना प्रश्न विचारेल की कधी त्याकरता प्रयत्न केला का? BJPचं सरकार सध्या अस्तित्वात आहे, तर BJPच्या सरकारनं कधी त्या पुलाची पूर्तता झाली नाही झाली याची विचारपूस केली आहे का? यायचं, उद्घाटन करायचं, आश्वासनं द्यायचं आणि निघून जायचं. तर मला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी या निमित्तानं आपण सर्वांनी लावून जर धरले, हा प्रश्न जर लावून धरला, तो पूल जर बांधला तर 50 किलोमीटरचं अंतर लातूरला जाण्यासाठी परभणी जिल्ह्यातून, जे परभणी मार्गे अंबेजोगाई मार्गे जो मार्ग पहिला आहे त्यामधलं ह्या पुलामुळे 50 किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे, हे बजावून सांगितलेलं गेलं होतं. परंतु शासनाचे याकडे लक्ष नाही, काम होऊन गेले, परत दुसरी निवडणूक आली. मित्रांनो, हा प्रश्न लावून धरा आणि मायबाप सरकारला त्याचा ज्या विचार. धन्यवाद. थँक्यू.